जे काही रस्त्यावर पडलेलं जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक काय करायचं, सुलायचं आहे, ते एकत्रित करायचं. बरोबर आहे. काही मुलांना हँडग्लोव्ह देतील, आपण गट करायचं. गावामध्ये वेगवेगळ्या गल्ल्या असतील, बरोबर आहे की नाही? एकच गल्ली आहे, मग वेगवेगळ्या गल्लीमध्ये मुलं जातील, बरोबर आहे. त्या ठिकाणी काही मुलं हँडग्लोव्ह घालून कचरा उचलून घेतील, काही काय करतील, पिशव्या धरतील, बरोबर आहे. आणि त्या सगळ्या गल्लीमध्ये रस्त्यावर पडलेले जेवढं गुटख्याची पाकिटं जरी असली, तंबाखूची पाकिटं जरी असली, बारीक छोटं प्लॅस्टिक जरी असलं, म्हणजे पिशवी असली, हे सगळं काय करायचं आहे, गोळा कर. जी ग्रामपंचायत, जी शाळा सर्वात जास्त कचरा गोळा करेल त्याला आपण एक चांगलं बक्षीस पण देणार आहोत. आपल्याला काय करायचे आहे, प्लॅस्टिक मुक्त अभियान. आपलं गाव प्लॅस्टिक मुक्त राहिलं पाहिजे. घरात सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरता कामा नये. तुमचे आई वडील, भाऊ बहिणी कोणी म्हणाले प्लॅस्टिक घेऊन जा, ही पिशवी घेऊन जा, प्लॅस्टिक वापरायचं नाही. कारण जर ते प्लॅस्टिक वापरलं आपण तर आपल्याला 5,000 रुपये दंड आहे. किती दंड आहे? 5,000. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत जे दिसेल ते उचलायचं. स्वच्छ भारतची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर. स्वच्छ भारतची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर. स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. संत महात्म्यांचे हे ज्ञान, आता स्वच्छ भारत अभियान. संत महात्म्यांचे हे ज्ञान, आता स्वच्छ भारत अभियान.